हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर आजकाल आपण बघतो की केसांच्या भरपूर समस्या वाढलेल्या आहेत, कारण पाण्यामध्ये भरपूर क्षार आहेत, हार्ड वॉटर असल्यामुळे केस गळती इतकी वाढलेली आहे की केस गळतात, पांढरे होतात, टक्कल पडतोय, विरळ होत चाललेले आहेत। असे भरपूर आपल्याला केसांच्या समस्या असतात आणि बऱ्याच जणींना माहिती नसतं की मेहंदी कोणती लावावी, कोणती मेहंदी केसांसाठी चांगली असते, केसांना मेहंदी कशा पद्धतीने लावायची आणि काय काय त्यामध्ये ॲड करायचं, अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आणि प्रत्येकीलाच वाटतं की आपले केस स्मूथ, सिल्की, शायनी असावेत, तर असं प्रत्येकाला वाटतं आणि काही ना काही ते आपण करतच असतो। तर असंच मी केसांसाठी तुम्हाला आज घरगुती पद्धतीने, घरगुती साहित्यामध्ये मेहंदी कशी भिजवायची आणि कशा पद्धतीने लावायची, कोणती मेहंदी केसांसाठी चांगली असते, अगदी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। आता सर्वात प्रथम बघा, आपल्याला इथे लागणार आहे लोखंडी तवा। तुमच्याकडे लोखंडी तवा असू द्या किंवा कढई असू द्या, कुठलंही भांडं असू द्या, लोखंडी भांडंच आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी लोखंडी तवा घेतला आहे, गॅसवर तापायला ठेवून त्यावर बघा आपल्याला 1 ग्लास पाणी, ते पण पाणी आपल्याला फिल्टरचं घ्यायचं आहे। कारण आजकाल आपण बघतो की पाण्यामध्ये भरपूर क्षार आहेत, हार्ड वॉटर असल्यामुळे हेअरफॉल खूप वाढलेला आहे। त्यामुळे आपल्याला इथे फिल्टरचंच पाणी वापरायचं आहे। 1 ग्लास पाणी घ्यायचे। तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे तुम्ही पाणी घेऊ शकता। म्हणजे आता समजा खूप मोठे केस असेल तर तुम्ही 2 ग्लास घेतलं तरी चालेल। आता इथे मी माझ्या केसांच्या लेंथप्रमाणे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, फिल्टरचं पाणी घेतलं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला बघा 1 चमचा मेथीदाणा घ्यायचा आहे आणि 1 कांदा मीडियम साईजचा घ्यायचा आहे। त्याची साल काढून किंवा तुम्ही सालीसकटसुद्धा कापून त्यामध्ये टाकायचं आहे। बारीक बारीक पाकळ्या करायच्या, त्याच्या प्रत्येक पाकळी मोकळी करायची आणि ती त्या पाण्यामध्ये टाकायची आहे। गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची आहे। अगदी घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवते आहे। सगळ्या केसांसाठी बघा हा घरगुती उपाय रामबाण उपाय आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला काही बाहेरून आणायची गरज पडणार नाही। सगळं घरगुती साहित्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आता कढीपत्ता, कांदा, मेथीदाणा सगळ्यांच्याच घरात अवेलेबल असतो, तर इथे आपल्याला कढीपत्ता घ्यायचा आहे। आता तुम्हाला मेथी, कढीपत्ता, कांद्याचे फायदे तुम्हाला माहीतच असेल की केसांसाठी किती फायद्याचे आहेत बघा। मेथीने केस दाट, स्मूथ, सिल्की, शायनी होतात आणि केसांमध्ये झालेला कोंडा, डॅन्ड्रफ हा जागेवरच नाहीसा होतो। तुम्ही फक्त एकदा लावून बघा, काय फरक पडतो तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल। आणि हा उपाय मी फक्त तुम्हाला सांगते, वर्षातून 2दाच मी ही मेहंदी लावते। वर्षातून 2दा म्हणजे एकदा लावली तर 6 महिने तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही केसांना। आजकाल आपण बघतो की एवढं बिझी शेड्यूल झालेलं आहे, तर आपल्याला सारखं सारखं केसांना, स्किनला वेळ द्यायला आपल्याला टाईम नसतो। त्यावेळेला तुम्ही बघा, ही मेहंदी जर तुम्ही एकदा लावली तर तुम्हाला 6 महिने काही करायची गरज पडणार नाही। 6 महिने कलर जसाच्या तसा राहतो केसांना। आता यामध्ये कढीपत्ता घेतलेला आहे, कमी जास्त करू शकता, परफेक्ट प्रमाण असं काही नाही आहे। फक्त हे मी घरगुती तुम्हाला अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तू जे काय आहे ते आयुर्वेदिक घटक मी तुम्हाला सांगितलेले आहेत। आता त्यामध्ये बघा, कढीपत्ता 1 ते 2 फांद्या मी त्यामध्ये टाकलेल्या आहेत, पानं, आणि आपल्याला कोरफड घ्यायची आहे कुंडीतली। आता प्रत्येकाच्याच घरामध्ये कोरफडीचं रोपटं असतं, त्यामुळे तुम्ही असं 1 पान काढून घ्यायचं कोरफडचं आणि त्याचे अगदी बारीक बारीक स्लाईस, बारीक कापून असं त्याच्यामध्ये तुकडे करून टाकायचे आहे त्या पाण्यामध्ये। गॅसची फ्लेम नॉर्मलच ठेवायची। हे सगळे जेवढे आपण जिन्नस त्यामध्ये टाकणार आहोत त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे। आता तुम्हाला माहिती आहे कोरफडसुद्धा स्किन आणि केसांसाठी किती फायद्याचे आहे। तर कोरफडने बघा केसांमधल्या डॅन्ड्रफ जातो, केस स्मूथ, सिल्की, शायनी होतात, केस वाढायला लागतात। कोरफड तुम्ही इतर वेळेला सुद्धा नुसतं केसांवर लावलं ना तरी बघा तुमचा डॅन्ड्रफ नाहीसा होईल। पण तुम्ही हे जर पाण्यामध्ये जर तुम्ही असं पूर्णपणे उकळून त्या पाण्यामध्ये जेवढं त्याचा अर्क उतरेल तेवढं तुमच्या केसांसाठी ते फायद्याचं आहे। आणि यामध्ये बघा 4 ते 5 लवंगसुद्धा टाकायच्यात। लवंगेने केसांना कलर खूप छान येतो, अगदी नॅचरल कलर वाटतो। असं वाटणार पण नाही की तुम्ही मेहंदी लावली, एवढे तुमचे नॅचरल केस दिसतील। त्यामुळे 4 ते 5 लवंग टाकायच्या, जास्त टाकायच्या नाही, 4 ते 5 लवंग पुरेसे होतात। आता हे बघा थोडं उकळून घ्यायचं आणि नंतर अगदी सर्वात शेवटी इथे 1 कॉफी पाऊच टाकायचे। कॉफी पाऊच 1 टाकल्यानंतर ते पुन्हा मिक्स करायचं। कॉफीने कलर केसांना इतका सुंदर येतो ना आणि केस अगदी शायनी, चमकदार होतात। केसांना शाईन येते आणि चमकदार केस होतात, एवढे स्मूथ, सिल्की होतात बघा। आणि तुम्ही
कितीही महागातले प्रोडक्ट वापरा, अगदी महागातले शॅम्पू, कंडिशनर किंवा वेगवेगळे डाय, हेअर कलर करा, पण बघा तुमचे केस मेहंदीनेच छान होणार आहेत आणि मेहंदीनेच दाट, सिल्की, शायनी होतात. इवन बघा हेअरफॉल जागेवर थांबतो, केसांमध्ये डॅन्ड्रफ नाहीसा होतो, केस वाढायला लागतात. जर तुम्ही बघा एकदा लावलं, आता तुम्ही एकदा ही मेहंदी लावली आहे, तुम्हाला फरक पडला, तुम्ही कंटिन्यू केलं, तर बघा तुमचे केस एवढे भराभर वाढतील. जर ज्यांना जास्त लाँग हेअर आवडत असेल तर त्यांनी बघा 6 महिने नाही, तुम्ही 3 महिन्यातून जरी लावली ना तरी तुमचे केस भराभर वाढतील बघा. फक्त हे सगळे आयुर्वेदिक जिन्नस घटक हे घरातले तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. अजूनही तुम्ही ॲडिशनल त्यामध्ये आवळा कापून टाकू शकता, जास्वंदाची पानं टाकू शकता. तर हे यामध्ये आपल्याला ॲड करायचं. आता तुम्ही बघताय बघा पूर्णपणे पाण्याचा कलर चेंज झाला आहे. लोखंडी तवा यासाठी घ्यायचा आहे की लोखंडामध्ये बघा आयर्न लोह भरपूर प्रमाणात असल्यामुळे केसांना अगदी नॅचरल कलर येतो. आता हे पाण्याचाच कलर चेंज झाला, याच्यावरूनच तुम्हाला समजेल की की केस किती स्मूथ, सिल्की आणि काळेभोर होतील बघा. आता हे जे आयुर्वेदिक आपण हे पूर्ण पिळून त्यातलं पाणी काढलेलं आहे, हे तुम्ही बघा हवं तर आता याच्यामध्ये काही राहिलेलं नाही कारण यातला अर्क पूर्णपणे त्यामध्ये उतरलेला आहे, किंवा तुम्ही ते मिक्सरला ग्राइंड करून सुद्धा त्याचा हेअर पॅक करून लावू शकता. पण आता त्यातला अर्क पूर्ण पाण्यात उतरला आहे त्यामुळे तुम्ही ते टाकून दिलं तरी चालेल. आता हे पाणी बघा आपल्याला नॉर्मल थंड करून घ्यायचं आहे आणि आता एका स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं. तर यातलं आता मी अर्धं पाणी मेहंदीला वापरणार आणि अर्धं पाणी इथे स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवते. आता हे पाणी मी तुम्हाला 2 उपाय सांगते. हे पाणी बघा हेअर वॉश करण्या अगोदर तुम्हाला केसांवर हे स्प्रे करायचे स्काल्पला पूर्णपणे. मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, काल मी त्यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघा हे पाणी एवढं गुणकारी आहे, अगदी 14 ते 15 वर्षापुढील मुलं मुली लावू शकतात. आजकाल आपण बघतोय की लहान मुलांचे सुद्धा लहान वयातच केस पांढरे व्हायला लागतात आणि गळायला लागतात. तर हे हेअरफॉल जागेवर थांबतो. हे पाणी तुम्ही छोट्या स्प्रे बॉटलमध्ये भरून 8 दिवसांसाठीच फ्रेश बनवू शकता. तर आता इथे मी 2 उपाय तुम्हाला दाखवलेले आहेत आणि मी 2 उपाय करते. तर आता हे बघा छोट्या बॉटलमध्ये भरले आणि 8 दिवसांसाठीच. आता घरातले आम्ही सगळे असं स्प्रे करतो की हेअर वॉश करण्या अगोदर. आता हे झाला हा पहिला उपाय. आता तर केसांवर स्प्रे कसं करायचं मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा हेअर वॉश करण्या अगोदर इथे असं स्काल्पला पूर्णपणे आपल्याला स्प्रे करून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या हाताने व्यवस्थित असं मसाज करायचा आहे बघा. म्हणजे एका हाताने स्प्रे करून दुसऱ्या हाताने मसाज करायचा आहे, म्हणजे ते आतपर्यंत असं उतरलं जातं आणि एवढा फरक पडतो. तर तुम्ही बघा हे 8 दिवसाने फ्रेश बनवायचं आहे, जास्त दिवस वापरायचं नाही आहे. तर असं हे मी लावून घेतलेलं आहे, केसांना स्प्रे करून घेतलं आणि आता केस असं बांधून ठेवत असते 1-2-5 मिनटं किंवा 10 मिनटं खूप झाले आणि नंतर हेअर वॉश करायचं आहे. आता आपण मेहंदी कशी भिजवायची ते बघणार आहोत. तर इथे मी आयुर्वेदिक हर्बल मेहंदी घेतलेली आहे आणि ही मेहंदी तुम्हाला आयुर्वेदिक शॉपमध्ये कुठेही मिळून जाईल. तर ही आयुर्वेदिक मेहंदी आहे, हर्बल मेहंदी. तर बघा ही मेहंदी मी फक्त वर्षातून 2दा लावते. 6 महिने कलर जसाच्या तसा राहतो. आता मी अर्धं पॅकेट पहिले लावलं होतं आणि आता अर्धं पॅकेट कंप्लीट 6 महिन्यांनी मी लावते आहे. तर आता बघा ही मेहंदी तुम्हाला जेवढे लावायची आहे, जेवढे तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे तुम्हाला घ्यायची आहे तेवढी ती आपल्याला ह्या तव्यामध्ये काढून घ्यायची आहे. घेताना लोखंडी तवा किंवा लोखंडी कढईच घ्यायची आहे. लोखंडी कुठलंही भांडं असू द्या, लोखंडीच घ्यायचं आहे. त्यामध्ये बघा ही आवळा पावडर मी 1 ते 2 चमचे घातलेले आहे. आवळामध्ये सी विटॅमिन भरपूर प्रमाणात आहे. तुम्हाला माहिती आहे आवळ्याचे फायदे. त्यामुळे केस खूप सिल्की आणि अगदी केस भराभर वाढायला लागतात. केसांमधील सगळा डॅन्ड्रफ नाहीसा होतो, हेअरफॉल जागेवर थांबतो. त्यामुळे आवळा पावडर इथे मी घेतलेली आहे, 1.5 ते 2 चमचे घ्यायचे आहे. त्यानंतर बघा हे पाणी थंड झाल्यानंतर थोडं टाकून मेहंदी अशा पद्धतीने भिजवायची. अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला दाखवलेली आहे. बऱ्याच जणांना काहींना माहिती असतं, काही रेग्युलर लावतात, पण काहींना माहिती नसतं की मेहंदी कोणती लावावी. आता बघा निशा मेहंदी लाल आणि एक ब्लॅक कलरची काळ्या कलरची मिळते. तर ती निशा मेहंदीमध्ये सुद्धा केमिकल असतं, कारण त्याने आपल्याला इन्स्टंट कलर मिळतो बघा निशा मेहंदीने. त्यामुळे मेहंदी घेतानाच तुम्ही आयुर्वेदिक हर्बल मेहंदी कुठलीही घेऊ शकता. मग हर्बल, पुन्हा बघा नूपूर आहे, भरपूर असे मेहंदीचे हिना आहे. तर अशी ही मेहंदी तुम्ही घेऊ शकता. त्या आयुर्वेदिक मेहंदी आहे. तर तिने केसांना साईड इफेक्ट होत नाहीत आणि केसांना पोषण मिळतं. केस भराभर वाढायला लागतात, लांब काळेभोर केस होतात. एकदाच लावला तर तुम्हाला बराच फरक पडेल बघा.
यामध्ये ॲडिशनलसुद्धा तुम्ही दही घालू शकता, अजून त्यामध्ये बघा लिंबू पिळू शकता. तर हे सुद्धा त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. तर आता अंडंसुद्धा काही काहींना जर पॉसिबल झालं तर अंड्याचा जो पांढरा भाग असतो तो सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. त्याने पण केसांना खूप छान चमक येते, केस स्मूथ होतात, एकदम अशी सिल्की होतात. पण इथे अंडं मी स्किप केलेलं आहे आणि जेवढे मी आयुर्वेदिक तुम्हाला घटक जिन्नस त्यामध्ये ॲड केलेले आहे ते सगळे घरामध्ये अवेलेबल असणारेच आहेत. तर अशा पद्धतीने ही मेहंदी भिजवायची आहे. थोडं थोडं पाणी घालून अशी व्यवस्थित केसांना लावता येईल, व्यवस्थित अशी आपल्याला ती भिजवून घ्यायची. जास्त पातळ नाही करायची किंवा जास्त घट्टही ठेवायची नाही आहे. आणि ही मेहंदी भिजवल्यानंतर आपल्याला 1 ते 2 तास भिजू द्यायची आहे. 1 ते 2 तास भिजवाल तेवढा तुमच्या केसांना कलर छान येईल. आता जेव्हा ही 6 महिन्यातून एकदा लावायची म्हटल्यावर प्रॉपर व्यवस्थित जर तुम्ही लावली तर केसांचा कलर 6 महिने जाणार नाही बघा. आता ही मेहंदी तुम्ही जेवढ्या जास्त वेळ भिजू द्याल तेवढे तुमच्या केसांना जास्त कलर येईल. तर आता ही मेहंदी मी कधी लावत असते आणि कधी भिजवते तर मी तुम्हाला तेही सांगते. ही मेहंदी मी रात्रीच्या वेळेला भिजवून ठेवते किंवा सकाळी जर भिजवली तर 2 ते 3 ते 4 तास मी भिजवू देते आणि नंतर मग मी केसांना ती ॲप्लाय करते. आता तुम्ही जर रात्रीच्या वेळेला जर भिजवून ठेवली, रात्रभर ओव्हरनाईट जर भिजवली तर एवढा छान असा बघा कलर येतो. आता ही मी बघा जवळपास 7 ते 8 तासांसाठी मी भिजवलेली आहे ही मेहंदी. तर तुम्ही बघताय लोखंडी तव्यात भिजवल्यामुळे अगदी कलर चेंज झालेला आहे. पहिला तुम्ही कलर बघितला लाल कलर होता, आता बघा पूर्णपणे ब्लॅकिश कलर दिसायला लागला आहे, पूर्ण काळा कलर दिसायला लागला आहे. म्हणजे लोखंडामधलं ते लोह आयर्न त्याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे. मेहंदीचा कलर चेंज झाला आहे आणि एवढ्या वेळ मी 7 ते 8 तासांसाठी ती मेहंदी भिजू दिली आहे. त्यामुळे मी केसांना आता ती सकाळीच मी केसांना लावून घेते आहे. जवळपास केसांना लावल्यानंतर तुम्ही जेवढं जास्त वेळ 1 ते 2 तासासाठी ठेवाल तेवढा वेळ तुमच्या केसांना छान कलर येईल आणि तेवढा वेळ तर आपण स्वतःसाठी काढलाच पाहिजे. तर आता इथे मी सकाळीच केसांना लावून घेतली आहे. आता जवळपास ही मी 2 तास तरी ठेवणार आहे मेहंदी आणि नंतर 2 तासाने हेअर वॉश करणार आहे. हेअर वॉश करताना पहिलं तुम्हाला साध्या किंवा कोमट पाणी घेतलं तरी चालेल. एकदम साधं कोमट नॉर्मल पाण्याने हेअर वॉश करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू कंडिशनर करायचे. बघा तुमचे केस किती स्मूथ, सिल्की, शायनी, चमकदार होतील. आणि मेहंदी लावताना आयुर्वेदिकच मेहंदी लावा की त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसेल आणि शक्यतो घरगुती उपायानेच तुमच्या केसांची ग्रोथ होईल बघा.